टोकावरती हे टोक जे आहे ते बरोबर बसलं पाहिजे. बसवल्यानंतर आतमध्ये इथे जास्त राहिलं ना आपलं, इथे आता पुन्हा विभागचा ह्या लाईनला इथे लावून द्यायचा. ह्या लाईनच्या कोपऱ्यावरती हा इथे, ह्या बघा हा इथे जाऊन इथे चिकटणार आहे. ओके. आणि हा पण तुकडा आहे ना तो कापला होता आपण, इथे पण एक डॉट टाकायचा, तो इथे चिकटे आणि इथे ते दोन्ही एकत्र लावून घ्या. आता उलट इथे ही जी लाईन आहे ना एकदम कोपऱ्यात, एकदम कोपऱ्यात हा जो कोपरा आहे ना कोपरा हे करून आता हे या साईडला इथे चिकटून द्यायचं. अर्धी आपली झाली पिशवी, शेवटची थोडं राहिलं. मॅडम मला हे जसं आपण इथे मध्ये फोल्ड केलं ना, पिशवी आपली फोल्ड असते ना इथे हा साईडचा, हे जे मधले जे दोन आहेत ते आता दोन एकमेकाला इथे जवळ घ्यायचे असे इथे फोल्ड करायला. तसंच हा जो आहे ना इथे आपण असाच इथे त्याला घ्या इथे असा आणि चांगला घट्ट एकदम जमवून टाका. आता बघा हे आपलं तयार झालं. आता हा जो पोर्शन आहे इथे बेंड केला होता ना आपण, हा आता ओढायचा आतमध्ये गेला ना, हा आता तळ तयार होणार आहे याचा. हा तळ जो आहे त्याला इथे हे एकमेकावरती फोल्ड करायचं. हा जो पोर्शन आहे हा याच्यावरती फोल्ड करायचा. चुकीचा कापला गेला, चुकीचा कापला. ठीक आहे, आपण नंतर करू. असा कापला हवा होता. समजलं मी काय करतोय, हे कोपरा फोल्ड करतोय. हा आता जास्त भाग आहे ना, तो हा जास्तचा भाग आहे. हा इकडनं असा फोल्ड करून इथे लावला, हा इकडनं फोल्ड करून इथे लावला. आपण चिकटवून टाकून मी तुम्हाला
समजा हा असा आहे ना इथे आतमध्ये होता ना तो बाहेर काढले मी बाहेर काढल्यानंतर या इकडनं त्याला इथे पुन्हा फेविकॉल टाका बस बस नंतर मग आपण ते पूर्ण हे करणारच आहे. आतून गॅस पण द्यायचा का? द्यायचा ना नाहीतर खालती तळ मजबूत होणार नाही ना. प्रत्येक कंपल्सरी? हा कंपल्सरी. प्रत्येक कुठलीही बॅग घेतली तरी ते आतमध्ये कुठला वेगळा नुसता टाकला तरी चालतो. हे जसं आपण लावलेत ना पिवळ्या बॅगची ते आणि आतमध्ये त्याने आता खालती मजबूत झालं तर वरनं टाकलं की टपकन खाली पडणार. आता या साईडचं तुम्ही बघा फोल्ड करून तुम्हाला येतं. आणि तो फोल्ड उलटा सुलटा झाला तरी काय काळजी करायची नसते त्याला एवढी. कारण आपण ते बंद करून टाकणार आहोत. झालं का बंद नाही तर आता हे आपला कागद तो चुकीचा फाटला तर नाही कापला तरी चालणार आहे. आपल्याला फोल्ड होतो तिथे आता फेविकॉल लावणार का नाही कापलं चालेल चालेल. फक्त फोल्डसाठी कट करावं. हा फोल्ड ह्या तुमचं सोपं पडतं म्हणून. पण आता कागद पातळ आहे आपला तो होऊन जातो. जे काप कट करावं लागतं. नाही जाड असेल तर कट करावं लागेल पण कागदावरती चालेल. मॅडम आता हे जोडून घ्या तुम्ही. या इथे फेविकॉल लावा पूर्ण या कोपऱ्यावरती आणि हा कोपरा आणि हा कोपरा असं चांगलं घट्ट दाबून टाका. आता हा आपल्या इकडचा राहिला इकडे पण आपल्याला करावं लागेल. एक साईड लागेल या इथे त्याला थोडं चुकीचं लागलं. त्यांना हवा आहे तो कागद आपल्याला दुसरा कागद आहे ना कागद त्यांना हवा नाही. तो लगेच नाही मग घेतलाच घेऊया. त्याला आम्ही शिकवतो नंतर. सर मला पण द्या ना. एक मिनिट मला करायचं करून आपल्यालाच करायचं उद्या हेच करायचं आपल्याला शांत आम्हाला शिकू द्यायला. हे आता किती घेतलं बघा. हे 50 आहे ना आपलं आणि हे 160. तर आता आपल्याला हा किती मिळतोय बघूया. 145 मिळते. आपल्याला तर कागद नाही आपण दुसरा नको घेऊया ह्याच्यातनंच घेऊया. इकडनं 50 घ्या. मी 5 घ्या आणि 5 घ्या. 5चे 2 तुकडे काढा. एक आतनं लावायला एक बाहेरनं लावायला. 5 अजून एक पुढे 5 म्हणजे 5 आणि 5 10. 5च ठेवा. 5 आणि 5 10. 10 वरती पण एक मार्क घ्या. पुन्हा 5 घ्या. 10 घ्या. अरे तुला शिकवतो आम्ही उद्या. आता आपल्याला उद्या करायचं जर कोण थांब आता आम्ही शिकले नाही मला जोडून इथे पट्टीला चिकटवून घ्यायचं नाही तर तिरकी जाणार नाही. हां बरोबर. खालती पण तशीच 10 चिकटलं का आता नाही ते आता दुसरा भाग आहे ना तो पण चिकटवून हां हा आधी हे करू नका. या इथे आता मला पण हा जो आहे तुला शिकवायचं या इथे आता एकदम कोपऱ्यावरती इथे लावा. इथे
एकदम कोपऱ्यावरती. सर लाईन 5 मिलीमीटर मारायची, खाली पण 5 मिलीमीटर मारायची. एक स्ट्रेट, एक स्ट्रेट, एक स्ट्रेट, एक स्ट्रेट आणि एक साईडची, एक साईडची आणि एक साईडची असं मारायचं आणि मग त्याचं ते बनवायचं. एवढं पर्यंत कळलंय. करा झालं तुमचं. आता हे घ्या, 2 तुकडे कापून घ्या. कैचीने कापा नाही तर कसं लाईन्स मारल्यावर कापायचं. त्याच्यावरती नाही. हे आता हे कापायचं वेगळं, त्याच्यावरती नाही कुठे कापायचं. ते न कापता करता आपण. ते कापलं ते चुकलं आपलं, ते आपण सुधारू. पेपरला कापायची काय गरज नाही. नाही करत, होतोय फोल्ड ते. आणि याचे पैसे मिळतात ना या कामाचे. तर हा तर पिशवी काय फुकट द्यायची काय? नाही नाही नाही, मग मेहनत नाही केली काय? मेहनत केली. मेहनतचे पैसे नकोच मिळाला. पैसे मिळाले घ्यायचे. ते 30 लिहिले नाही. इथून आपली खालची बाजू येणार ना, ही म्हणजे फोल्डिंग side करायचं. folding. साईड हे कापलं, हे कापायची गरज नाही. आता हे आतून जुळून घेतलं ना आपण, हो हे आपण हे जुळून घेतलं सगळं. तर ते फक्त ते जोडून fold घट्ट खालून- करणं. खालच्या बाजूला फोल्ड करायचं ना आपल्याला. हो. तो आपण जे खालचे बॉक्स केलाय ना, हो. तो खालच्या बाजूला करायचं ना. हो. हे करून हो. हे करायचं आपण. आता हे घ्या, याला साईडने लावा. थांब ना 2 मिनिटं. अरे फार नको ते कामाला लागेल. येत नाही थांब. ए थांब, उद्या करायचे आपल्याला. उद्या 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 यार. उत्कर्ष कळते मराठी तुला? कळतंय. मी सांगतो बस, कळते ना? आता हे बरोबर घ्या, इथे खालती लावून टाका. बरोबर मॅच करू ना एकदम. याला माहिती थोडी करायचं ना? हां, थोडे आतमध्ये होईल ती आपली. आता 160 नाही आपली म्हणून. 160. ठीक आहे, चल बस. आता तशीच दुसरी आहे ना, ही घ्या. ती बरोबर मापाची कापायला पाहिजे. आता आपण मापाची कापली नाही आहे. ते माप पूर्ण घ्यायचं ना. ते जे आहे त्याचं माप जे आहे 50 बाय म्हणजे जे होतं ते. काढले काढले भरपूर काढले. ले काढले त्याच्यात. आता आतमधनं तसंच व्यवस्थित सरकवून त्याला. चालेल. आता बरोबर बोटाने सगळं व्यवस्थित पसरवून व्यवस्थित चिकटवून टाका. आता खालना पण चिकटलं, वरना पण चिकटलं. आता जॉईंट कुठे दिसत नाही. आपली पिशवी क्लीन झाली, एकदम स्वच्छ झाली. कुठे आता जे जॉईंट मारलेले कुठे दिसणार नाही खालना वरना. बरोबर नाही. बरं आपल्या इथे आपला कागद छोटा आहे म्हणून तर सोडून द्या. आता हा ते पूर्ण जरा पूर्ण ते व्यवस्थित त्या साईडची जर घेतली असती तर आपलं पूर्ण झालं. आता ही आपली पिशवी तयार झाली. याचं आता इथे वरती सेंटर करायचं. आता हे 160 आहे, 16 आहे. 16च्या अर्धे किती होईल? 5.5 नाही, 16च्या अर्धी 8. 8 16च्या अर्धी 8 घ्या. 8 घ्या. 8 वरती फक्त एक टिंब ठेवा. टिंब ठेवलं. आता हे जे आहे आता इथे सेंटर दिसतं तुम्हाला. हा सेंटर त्याच्यावरती मॅच करायचा. मला बरोबर सेंटरला खालती लावला. इथे बरोबर दिसत आहे. आता हे करून मी हे पंच करू. पंच करायची की आता आपली भोकं झाली. त्यातनं आपल्याला आता दोरी लावायची. आता हे डबल असल्यामुळे आपल्याला इथे स्टिकर लावायची गरज नाही. कारण दोरी बाहेर पडू नये म्हणून आपण मणी लावल्या. मणी लावले. जर मणी नसेल लावायचे तर जास्त गाठी मारा किंवा लाकडाचा तुकडा लावला तरी चालेल. काहीच नाही करायचं तुम्हाला. मॅच करायची. काहीच नाही करायचं तर चिकटवून टाका. बरोबर चिकटवून टाका सर. हे इथे आतमध्ये घ्या. दोरा. दोरा आहे का? दोरा आपल्याकडे एखादी लोकरचा तुकडा आणा ना. हे इक्वल दाखव. सर हे बघा, एक मिनिट दाखवतो. हे असं पकडलंय हो. बरोबर, हम्म. आणि हे इकडनं असं पकडलंय. हो.
आणि एक लाईन अशी बघायची. एक मिनिट मोबाईल या असं पकडलंय. हे बघा याच्यावरती मार्किंग केलेलं आहे. मार्किंग केलं आहे असं करा. करू का? 30 दिसतं करू का मी? पण हा कागद छोटा आहे. कापला ना आता छोटा झाला ते पण कागद. एक एक्सपिरियन्स माझ्याकडे कागद नाही. किती मिलीमीटर आखायचे? किती आखायचे हे सांगा ना. काय मिलीमीटर सांगा ना. अरे आता ह्याच्यावरती होणार नाही. हा कागद छोटा झाल्यावरती आता मला पुन्हा कॅल्क्युलेट करावं लागेल. मोठ्या साईजचा हा छोटा आहे. बरोबर. थोडं थोडं कळलंय. बरोबर घट्ट दाबून घ्यायला पाहिजे. फोल्ड केलं ना आपण पिशवी उघडता कामा नाही. आता ही झाली वरची बाजू. आता हे खालचं आपल्याला उघडून बंद करायचं. आता उघडायचं आहे. कागद फोल्ड होतोय. हे कापलं ते आपली कापायची गरज नाही आता. पण पुन्हा जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा कापू नका. आता आपण ते चिकटवून टाकतो. 1 2 3 4 5 6 7 8 9. आपण हे किती मिलीमीटरचं लाईन हे मारलं? बाळा मिलीमीटर सगळं लिहिलेलं आहे इथे. 30 30 50 60 50 160 15 खालती 30. 30 मारलं नाही का? 30 म्हणजे 1 2 3 हा आता हा जो कोपरा आलाय ना इथे 6 हे फोल्ड केल्यानंतर एकमेकावरती चढतील ते. म्हणून त्याला असं पुन्हा आणखीन फोल्ड करायचं. आणि या इथे लाईनला लावून इथे पहिला एक चिकटून बघायला कोपरा. 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 तसं आता हा पण फोल्ड 8 कर. 9. सर इथे 30 दाखवा ना. 30 कसं तुला पाहून येणार तुझं उद्या शिकवणार लवकर जात म्हणे. हा केला इकडचं पण आवडून घ्या चिकटवून घ्या तुम्ही.